पावसाळा असो, हिवाळा असो किंवा उन्हाळा असो किंवा आजारी असो, एक पदार्थ आहे जो आपल्याला प्रत्येक वेळी प्यावासा वाटतो, ते म्हणजे मस्त गरमागरम असं सूप. पावसाळा आणि थंडीमध्ये घशाला आराम देणारं, उन्हाळ्यामध्ये पचायला हलकं, आजारपणामध्ये पचायला हलकं सूप. आणि आता तर स्वीटकॉर्नचा सीझन असेल, तर एकदा तरी स्वीटकॉर्नचं सूप झालंच पाहिजे. मी याआधीसुद्धा रेसिपी शेअर केली होती. थोडीशी वेगळी पद्धत शेअर करते करायला एकदम सोपी आहे. बघायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत मस्त असं स्वीटकॉर्नचं सूप. पावसाळ्याच्या दिवसामध्ये स्वीटकॉर्न किती भारी येतात आणि त्यामध्ये आणि महिन्यातून काय, मी तर म्हणते आठवड्यातनं एकदा तरी हे सूप झालंच पाहिजे. एकदम सोपी रेसिपी आहे. सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघू. तर त्यासाठी आपण घेतले 1 कप स्वीटकॉर्नचे दाणे. हे कच्चे दाणे आहेत. 2 मोठे चमचे एकदम बारीक चिरलेलं गाजर, 2 मोठे चमचे असा पातळ चिरलेला फरसबी, अर्धा चमचा मिरपूड, चवीपुरतं मीठ, थोडीशी कोथिंबीर, सोबतच लागेल 2 क्यूब बटर आणि 1 ते 2 चमचे कॉर्नफ्लोअर. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण स्वीटकॉर्नचं सूप करतोय. त्यासाठी आपण 1 कप स्वीटकॉर्न घेतले. आपण काय करू, त्यातले अर्धे स्वीटकॉर्न्स पाण्यामध्ये उकळून घेऊ. तर पाण्याला उकळी आली की यामध्ये हे स्वीटकॉर्न घालूया. स्वीटकॉर्न घातले. आता याला एकदा हलवून घेऊ आणि 5 ते 7 मिनिटं हे स्वीटकॉर्न या पाण्यामधनं उकळून घेऊ. आता हे जे उरलेले स्वीटकॉर्न्स आहेत ते आपण मिक्सरमधनं बारीक करूया. एकदम जाडजाड पण ठेवायचं नाही किंवा एकदम अशी पेस्ट करायची नाही. थोडंसं असं भरडं फिरवून घेऊ. पाहिजे तर थोडंसं पाणी घालता येईल. बारीक करून घेऊ. आणि हे घ्या, आपली स्वीटकॉर्नची पेस्ट तयार झाली. अर्धे स्वीटकॉर्न बारीक करायचे, अर्धे किंवा त्यापेक्षा जास्त थोडेसे उकळून घ्यायचे. तुमच्याकडे जर ऑलरेडी उकळून घेतलेले म्हणजे फ्रोझन कॉर्न्स असतील तरी पण तुम्ही थोडेसे पाण्यामधनं उकळून घ्या आणि त्यानंतर थोडेसे बारीक करून घ्या. आणि हे घ्या, स्वीटकॉर्न आपण 5-6 मिनटं मस्त उकळून घेतले. गॅस बंद करूया आणि हे स्वीटकॉर्न गाळून घेऊ. हे घ्या, स्वीटकॉर्न आपण चांगल्या पाण्यातनं गाळून घेतले. ह्याला असंच ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण करूया कॉर्नफ्लॉवरची स्लरी. कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे 2 चमचे. छोटे चमचे घ्या, फार मोठे नको, नाही तर सूप खूप घट्ट होतं. यामध्ये घालूया पाणी थोडंसं आणि याला मिक्स करून घेऊ. गुठळ्या वगैरे सगळं मोडून काढायचं. कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी तुम्हाला जर आणखीन पौष्टिक करायचं आहे हे सूप, तर कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी तुम्ही नाचणीचं पीठ वापरू शकता, बाजरीचं पीठ वापरू शकता, ज्वारीचं पीठ वापरू शकता, चालेल. याला मिक्स करून घेतलं आणि आपली ही कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार आहे. लगेच आपण सूप करायला घेऊ. तर सूप करण्यासाठी एक मोठं भांडं तापत ठेवलं आहे. त्यामध्ये घ्यायचं आहे बटर. तुम्हाला आणखीन याला पौष्टिक करायचं आहे तर तुम्ही थोडंसं तेल वापरलं तरी चालेल किंवा बटरचं प्रमाण थोडं कमी करा. मी 2 क्यूब बटर घेतलं आहे. बटर हलकंसं गरम झालं की यामध्ये घालूयात भाज्या, गाजर, फरसबी आणि थोडीशी कोथिंबीर. तुम्ही पाहिजे तर इथं थोडासा लसूण घातला तरी पण चालेल. आता आपण याला परतून घेऊया. बटरमध्ये या भाज्या मस्त परतल्या गेल्या की चवीला छान लागतात. भाज्या थोड्याशा परतल्या. आता यामध्ये घालूया उकळून घेतलेले स्वीटकॉर्न आणि आता मोठ्या आचेवर 2 मिनटं याला आपण चांगलं परतून घेऊ. रंग छान दिसतोय ना. आपण भाज्या अगदी मस्त परतून घेतल्या. स्वीटकॉर्न पण त्या बटरमध्ये मस्त परतले गेले. आता यामध्ये घालायचे पाणी. सूप खूप घट्ट नसावं त्यामुळे भरपूर पाणी घालूया. आणि हे बघा, जवळपास 4 कप पाणी मी यामध्ये घातलं. हे आता बघा एकदम पाण्यासारखं पातळ दिसतंय ना. हे सूप असं चांगलं आहे प्यायला, पण चवीला तितकं चांगलं लागत नाही. आता याला दाटसरपणा आणण्यासाठी आणि हलक्या गोडसर चवीसाठी आपण घालूया तयार केलेली स्वीटकॉर्नची पेस्ट. चवीपुरतं मीठ घालूया, मिरपूड आणि कोथिंबीर. याला मिसळून घेऊया आणि गॅस मोठा करून एक खळखळून उकळी आणूया. आणि हे घ्या, याला आता चांगली उकळी आली. याला एकदा हलवून घ्यायचं. याच्यावर जर फेस आला असेल तर तो काढून टाकू शकता किंवा त्याला ढवळत राहिलं की तो आपोआप निघून जातो. आता आपण काय करूया, गॅस कमीच ठेवायचा आणि या उकळत्या सूपमध्ये आपण ही कॉर्नफ्लोअरची स्लरी घालायची. कॉर्नफ्लोअरची स्लरी घालायच्या आधी एकदा चांगली ढवळून घ्या, कारण कॉर्नफ्लोअर तळाशी बसतं ना, त्यामुळे. झालं. आता याला मिक्स करून घेऊया आणि मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं शिजवूया. कॉर्नफ्लोअर आपण याच्यामध्ये जे घातलेलं आहे ते शिजणं आवश्यक आहे, त्यामुळं मंद आचेवर 5-7 मिनिटं असंच ठेवते. आणि 5 ते 7 मिनिटं आपण याला घेतलं उकळून. आपलं हे सूप तयार झालेलं आहे. कॉर्नफ्लोअर चांगलं शिजलं आहे. खूप असं घट्ट सूप नको आहे. हे बघा, परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे. तुम्हाला जर आणखी दाट पाहिजे असेल तर एखाद चमचा कॉर्नफ्लोअर वाढवलं तरी चालणार आहे. गॅस बंद करते आहे. शेवटी कोथिंबीर घालूया
आणि याला मिसळून घेऊ. तुम्ही पाहिजे तर कोथिंबीरीची कोवळी देठं पण घाला भाज्यांसोबत, ती पण खूप छान लागतात, मस्त फ्लेवर देतात. आणि आपलं हे स्वीटकॉर्नचं सूप तयार झालेलं आहे. तर सूपमध्ये आपण खूप वेगवेगळे प्रकार करतो. मी आधीसुद्धा स्वीटकॉर्नचं सूप दाखवलं होतं थोडंसं वेगळ्या पद्धतीने. ही पद्धत पण एकदा जरूर करून बघा. तुमच्याकडे काही सूपच्या वेगळ्या रेसिपीज असतील किंवा तुम्हाला काही वेगळे सूप्स बघायचे असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.